कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःला घडवून घेण्याची प्रक्रिया तुम्ही थांबवू नका, कारण घडवून घेतल्यामुळे माणसाला वैभव आणि किंमत प्राप्त होत असते. या विषयावर आज मी बोलणार आहे. जर कचरा जरी आकाशात उडाला ना, लोक त्याला कचऱ्याला असं पाहतात, आणि तोच कचरा जेव्हा पाया खाली पडतो ना, त्याच्यावर पाय देऊन पुढे जातात. मित्र, तुम्ही मागे पडलात ना, तुम्ही थांबलात ना, तुमची किंमत कमी कमी व्हायला लागते. तुमचं महत्व केवढं, तर तुम्ही घडवून घ्याल तेवढं, तुम्ही उपयोगी बनाल तेवढं. तुमची उपयोगिता हेच तुमचं महत्व आहे, हीच तुमची डिमांड आहे. उपयोगी वस्तूलाच डिमांड येते. ज्यांचा उपयोग संपलेला असतो मित्रो, त्याला बाजूला फेकलं जातं. त्यामुळे तुम्हाला नित्य उपयोगात राहावं लागेल. तुमचा नित्य यूज लोकांना वाटलं पाहिजे की तुम्ही उपयोगाचे आहात, तेव्हाच तुम्हाला डिमांड देत राहतात. तुमचा त्यांना जर उपयोग नाही झाला तर तुमच्याकडे ते दुर्लक्ष करतात. म्हणून ज्यांना ज्यांना असं वाटते की लोकांनी मला मागणी घालायला पाहिजे, डिमांड करायला पाहिजे, मला महत्व द्यायला पाहिजे, तर तुमचं महत्व केवढं, तुम्ही उपयोगी तेवढं. हा उपयोगीवादाचा सिद्धांत लक्षात ठेवा. बिनकामी माणसाला कोणी महत्व देत नाही. हे व्यवहारातलं सत्य आपण एकदा समजून घेतलं पाहिजे. व्यवहारातलं सत्य अतिशय कठोर असते. तुमच्यापेक्षाही तुम्हाला ज्यांना जेव्हा ज्यांचा उपयोग होतो ना, तेव्हा त्यांना ती किंमत देतात. जेव्हा हे बघा, तुम्हाला एक उदाहरण सांगतो की सायकल दुरुस्तीचं काम चालू आहे. जेव्हा बोल्टची, नटाची, ज्या स्क्रूची जेव्हा गरज वाटते तेव्हा तो शोधतो. तो व्यक्ती ते शोधत राहतो. याचा अर्थ दुसरे महत्वाचे नाहीत का? आहेत. पण तुम्हाला शोधतात कधी लोक? तुम्ही त्यांच्या त्या वेळी त्या कामाचे आहात असं वाटलं तर शोधतात, आणि तुम्ही अधिक गरजेचे वाटलात तर शोधतात. पण काही लोक शोधले नाही म्हणून सगळ्यांना एखादाच व्यक्ती भेटत नाही, अनेकांना एक व्यक्ती भेटत नाही, त्यावेळेस तुम्हाला लोक शोधत येतात. हे लक्षात ठेवा. शोधत लोक तेव्हाच येतील तुम्ही तेव्हा त्यांना महत्वाचे वाटलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल तर हे करा. आणि काही जणांना असं वाटते की अंधार खूप पडला, आता उपेक्षा, दुर्लक्ष, अपयश यानं मी अतिशय उदास, निराश झालो, असं काही जण मला म्हणतात. हे लक्षात ठेवा, अंधारानंतर उजेड येत असतो. कुठेच आणि कधीच पूर्ण वेळ अंधार नसतो. कुठेच पूर्ण वेळ अंधार नसतो. चढ उतार असतातच. चढ उतार असतातच. सर्वच दिवस सारखे नसतातच. सर्वच दिवस सारखे नसतातच. आज जरी तुम्ही दारिद्र्य असेल, आज जरी तुम्ही गरीब असाल, तर गरिबीला श्रीमंतीत रूपांतर करण्याला पुरुषार्थ म्हणतात. तो तुम्हाला पुरुषार्थ गाजवावाच लागेल. तुम्हाला एक उदाहरण सांगतो मित्रांनो. जेव्हा गरिबीला लात मारून, गरिबाला लात मारायचं नाही, गरिबीला लात मारून जेव्हा तुम्ही श्रीमंती हस्तगत करता ना, तेव्हा तुम्हाला सलाम करतात लोक. एक उदाहरण मी तुम्हाला या निमित्ताने देणार आहे. एका गावामध्ये एक लोककथा आहे. ही माझी नाही किंवा कोणाची नाही, ही लोकांनी निर्माण केलेली कथा आहे. ती कथा तुमच्या समोर मी ठेवतो. ती मोटिवेशनल आहे.
प्रेरणादायी आहे, तुम्हाला त्यातून बाहेर काढण्यासाठी उपकारक ठरते. म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे, गावामध्ये भाऊ असतो, तो भाऊ श्रीमंत असतो आणि गरीब बहिणीला तो त्याच्या घरी जेवायला बोलवत नाही. मेजवानी असताना, मोठं कार्यक्रम असताना देखील तिला वाटते भाऊ बोलवला नसेल, घाई गडबडीत विसरला असेल, म्हणून ती बहीण स्वतःहूनच जेवायला जाते. न बोलवताच जेवायला जाते मित्र, न बोलवता. पण ती साधी सुधी असते, गरीब असते, तिच्या अंगावर फाटके तुकडे कपडे असतात, अंगावर दागिने नसतात. आणि अंगावर दागिने असणं हे श्रीमंतीचं लक्षण समजतात काही लोक. डोक्यामध्ये गुण असो नसो, परंतु डोक्यावर सोनं पाहिजे. ज्याला डोक्यात सोन्यासारखे विचार असणारे माणसं देखील त्यांना मोठी वाटत नाहीत. ज्यांना डोक्यावरच्या सोन्यालाच जे महत्त्व देतात, ते डोक्यातल्या विचारांना काही माणसं महत्त्व देत नसतात. पण त्यांचा कचरा लवकरच होत असतो, हे लक्षात ठेवा. मग ती अतिशय गुणवान होती, अतिशय प्रेमळ होती, सगळं होतं. पण दारिद्र्य हे तिच्या वैभवामध्ये, तिला सोशल जे समाजामध्ये जे प्रतिष्ठा नव्हती ना, ते तिचा प्रतिष्ठा नसण्याचं एकमेव कारण होतं, म्हणजे ते दारिद्र्य. ते एवढं जर दारिद्र्य वगळलं ना, तिचे एवढं चांगलं त्या गावात दुसरं कोणी नव्हतं मित्रांनो. पण दारिद्र्य असा रोग आहे, या रोगाला श्रीमंत माणसं जवळही घेत नाही आणि श्रीमंत माणसं किंमतही देत नाहीत मित्र. हे वास्तव आहेच, तुम्हाला स्वीकारावंच लागेल. मग आपलं इम्प्रेशन डाऊन होईल म्हणून तो जेवत असणाऱ्या बहिणीला ताटावरून उठवतो मित्रांनो. तेव्हा ती उठते, ए भिकारे, इथं कशाला आलीस तू, जा भिकारे, भिकारे जा तू. भिकारी म्हटल्यानंतर तिच्या सर्व पेशी जागृत होतात मित्रांनो, सर्व पेशी जागृत होतात, सर्वच शरीरातले ऑर्गन, सर्वच टिश्यू, शरीरातले पेशी, अवयव सगळे जागृत होतात. आणि ती विचार करायला लागते की हे सगळं जे घडलंय ना दारिद्र्यामुळे, याला आता संपुष्टात आणतो. मग ती घरी जाते. घरी जाऊन लेकराला सांगते, पोरांनो, समाजामध्ये पैसा खूप महत्वाचा आहे रे, पैसा खूप महत्वाचा आहे. मग ती डासरू ढाळायला लागते. तेव्हा त्याला वाटतं की कोणीतरी अपमान केला असेल आपल्या माईचा. त्या मुलांना पण राग येतो मित्रांनो. परंतु ती म्हणते की राग करून उपयोग नाही मित्रांनो. रागानं काही फायदा होणार नाही, उलट अजून नुकसान होईल. आपल्याला आपला मुख्य रोग दूर करणं गरजेचं आहे. तो रोग म्हणजे गरिबी. ती गरिबी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला दूर करावीच लागेल. मुलांच्याही मनामध्ये प्रकाश, मुलांच्याही डोक्यामध्ये प्रकाश पडतो मित्रांनो, आणि मग सगळे कामाला लागतात. कामाच्या पाठीमागे पैसा धावत येतो, कामाच्या पाठीमागे पैसा धावत येतो. पैसा धावत आला की सन्मान धावत येतो, सन्मान धावत आला की पदही धावत येतात, पद धावत येतात, प्रतिष्ठा धावत येते. सगळेच जी करायला सुरुवात होते मित्रांनो. हे सत्य तुम्हाला समजूनच घ्यावं लागेल. मग ती अतिशय ताकदीनं सगळेजण काम करत होते. व्यसन फिसणं सगळे पोरांनी सोडून दिली रे तेव्हाच.
लक्षात आलं त्यांना आपल्या दारिद्र्याचे मूळ कुठं रुतलेत म्हणून. बसलेत जाऊन ते नष्ट करणं गरजेचं आहे. त्या पोरांच्या लक्षात आलं. जेव्हा लक्षात येते ना माणूस, तेव्हा तरी त्या गोष्टीपासून दूर झालं पाहिजे. ते त्यांच्या लक्षात आलं, जाणीव झाली की माणूस उणिवा दूर करायला सज्ज होऊ शकतो. जाणीवा करून देणं जितकं गरजेचं असते मित्रांनो, जाणीवा करून देणं जितकं गरजेचं असते, तितकंच आपल्यालाही जाणीव होणं, स्वतःची जाणीव होणं, स्वतःच्या दुबळेपणाची जाणीव होणं, स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव होणं, सुप्त सामर्थ्याची जाणीव होणं आणि त्या सामर्थ्याला पेटवणं, चेतवणं आणि आपल्या प्रचंड सामर्थ्याचा, आपल्या प्रचंड क्षमतेचा वापर करणं हे अतिशय गरजेचं आहे. सामर्थ्य असून चालत नाही मित्रांनो, सामर्थ्याचा उपयोग करणं महत्वाचं असतं. सामर्थ्याचा उपयोग करणं महत्वाचं असतं. सामर्थ्याचा उपयोग केला नाही तर सामर्थ्य निर्माणच होणार नाही. पेरलं तरच उगवेल ना, घडवलं तरच घडेल ना. घडवताना खूप काय भोगावं लागतं. कधी कधी भाकरीसारखं तव्यावर भाजावं लागतं. भाजलेलं बरं असतं. भट्टीतून निघालेल्या सोन्याला मोल नसतं मित्रांनो. मला माहित आहे, काही जणाला वाटेल समजून घेणं, सहन करणं नित्यच झालंय. वेदनेशिवाय तिच्या वाट्याला काय आलंय असं म्हणून चालणार नाही. तिच्या वाट्याला काय आलंय तरी ती वाट काढते आहे, गड चढते आहे. तुम्हाला गड चढावं लागेल. पायरीनं चढत गेलात ना, गड हातात येतच असतो. गडावर तुम्ही जातच असता. फक्त गरज असते पायरीने न पुढे जाण्याची, अथकपणे पुढे जाण्याची. तर मी तुम्हाला सांगत होतो, अण्णाभाऊ साठेने एका ठिकाणी म्हटलेलं, अरे उकिरड्याचा तर पांग फिटतो, तुम्ही माणसं आहात. ही माणसं आहात तुम्ही असं लेच्यापेच्यावर राहू नका. ही परिस्थिती बदलते याची जाणीव अण्णाभाऊ साठे यांनी करून दिली त्यांच्या कादंबरीमध्ये. मग आम्हाला ह्या सामर्थ्याची शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, याची जाणीव करून द्यावी लागते. वाघाच्या पिल्ल्याला सुद्धा कधी जर तो शेळ्याच्या पिल्ल्यामध्ये बसला ना जाऊन, तर त्याला शेळीच आहे असं वाटायला लागते. ते वाघाच्या पिल्ल्याला जर शेळी आहे असं वाटत असेल आणि तो शेळीच्या कळपामध्ये गुंग होऊन बसला ना, तर त्याला सांगावं लागतं तू वाघाचं पिल्लू आहेस म्हणून. ही जाणीव करून देणं हे प्रबोधनाचं काम आहे, शिक्षणाचं काम आहे. यासाठीच आमचा हा अट्टहास आहे. जे कोणी घेतील त्यांचं कल्याणच आहे. कल्याण आहे म्हणजे आहे 100%. जे घेणार नाहीत त्यांचं अकल्याण आहे, हेही सत्य आहे. माझंच घ्यावं असं काही नाही, कोणाचंही घ्या. पण कोणत्याही दुकानातून बल्ब घ्या, पण घरात उजेड पाहिजे असेल तर बल्ब आणावंच लागेल, विजेचा वापर करावाच लागेल तुम्हाला. त्याच्याशिवाय अंधार आहे म्हणून घरात बसल्यानंतर अंधार दूर होत नसतो. अंधार दूर करण्यासाठी प्रकाशच निर्माण करावा लागतो मित्रांनो. तर तुम्ही आयुष्यात नाकारले गेलेले आहात असं जर तुम्हाला वाटत असेल तर नाकारलेलेही स्वीकारले जातात. तुमच्या सामर्थ्यापुढे सगळे सलाम करतात. सामर्थ्याला जग सलाम करते. लक्षात ठेवा, तुम्हाला सामर्थ्य मिळवायचं आहे, सामर्थ्यासाठी साधना करायची आहे. याचा विचार कधीच तुम्ही सोडू नका आणि सातत्यानं जगाचा विचार करत बसू नका. जगाला विचार करायला लावणारे यश संपादन करा. जगाला विचार करायला लावणारे विचार मांडा. जगाला विचार करायला लावणारे कार्य करत राहा. जगाचा विचार करत बसलात ना, येडं होऊन जाल. येडं करून टाकतात माणसाला. आपल्याला येडं होण्यासाठी आपल्याला जन्म झाला नाही. येडं होण्यासाठी आपला जन्म झाला नाही मित्र. घडवून घेऊन आपल्याला पुढे जाण्यासाठी आपला जन्म झाला आहे. तुमचा स्वतःला म्हणा, माझा जन्म विजयासाठी झालेला आहे, माझा जन्म यशासाठी झालेला आहे, माझा जन्म परिश्रमातून सोनं तयार करण्यासाठी झालेला आहे.
परिश्रमाच्या माध्यमातूनच सोनं तयार होत असतं. म्हणजे जीवनाचं, आयुष्याचं बोलतोय मी तुम्हाला. आणि हे तुमच्या आयुष्याचं सोनं हो ही अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला तुमच्या भावी आयुष्याला मी शुभेच्छा देतो. चला पुढे, चला पुढे, चला पुढे, जात राहा, पुढे जात राहा. प्रत्येक पावलानं 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 मुक्काम जवळ येतो यशाचा. आणि थांबलात की तुम्ही थांबलेले राहाल, लक्षात ठेवा. तर पुढे जा. शुभेच्छा माझ्या. धन्यवाद.